चालू करायचं का? Yes. हॅलो एव्हरीबडी, चालू करायचा. बघा, लेट अस प्ले विथ द नेक्स्ट टॉपिक विच वी हॅव नेम्ड ॲज. आता काय करायचं आपल्याला? थोडस एंटरटेनमेंट. काय करायचं आपल्याला? काय करायचं सांगा लवकर. काय करायचं? एंटरटेनमेंट करायचं का नाही? काय करायचं? बोला बोला बोला. कमॉन कमॉन कमॉन. काय करायचं? Entertain. हा, एंटरटेनमेंट करायचं, फन करायचं थोडस. और वी कॅन से वी विल एन्जॉय द मॅजिक शो फॉर नेक्स्ट 10 मिनिट्स. 10 मिनिटात जेवढी मॅजिक होईल तेवढी मॅजिक करू आपण. हा, सो दीज आर युअर क्रिकेटिंग डेज. बघा, विराट कोहली. अच्छा, गोंगडे मॅडम प्लीज वेलकम. विराट कोहली आणि रोहितचे रन सपोज असे एक्सप्रेस केले बघा. कसे? बघा, सपोज सेंचुरीज एक्सप्रेस केले. सपोज बघा, रोहित न बनलेल्या सेंचुरीज डिवायडेड बाय ओके कोहलीनं बनवलेल्या सेंचुरीज त्याचा जर आपण रोहित +2 असा पॉवर केला, रोहित +2 असा पॉवर केला, विच इज इक्वल टू, हे कसं फॉर्मॅट मध्ये ठेवलं बघा, कोहलीनं केलेल्या सेंचुरीज बाय रोहितनं केलेल्या सेंचुरीज, त्याचा पॉवर जर आपण असा ठेवला, कसा? कोहली -7 हा जर पॉवर ठेवला तर काय म्हणतंय? रोहितनं केलेल्या सेंचुरीज प्लस कोहलीनं केलेल्या सेंचुरीज किती असतील? आहे का नाही पण? मला सांगा बरं. अच्छा, तुम्हाला दिसत नव्हतं का? वर नॉट एबल टू स्टेट. दिसतंय का आता? बघा, रोहितनं केलेल्या सेंचुरीज बाय कोहलीनं केलेल्या सेंचुरीज, हा रेशो, याचा हा पॉवर इज इक्वल टू हा रेशो, याचा हा पॉवर. म्हणजे दिस पार्ट इज इक्वल टू दिस पार्ट. तर रोहित प्लस कोहली यांनी बनवलेल्या सेंचुरी सांगा. समजताय का? युपीएससीचा क्वेश्चन आहे, खूप सुंदर आहे, खूप इझी आहे. लक्षात घ्या. इन दिस फर्स्ट फेज मी व्हरायटी ऑफ डिफरंट तुम्हाला सम्स घेणार आहे. कशासाठी? टू शो और टू सी और टू कन्फर्म दॅट रिअली मॅथमॅटिक्स इज रिअली अँड एंटरटेनमेंट फॉर ऑल. हे एक मॅजिक आहे, एक फन आहे. हे समजण्यासाठी मी तुम्हाला फर्स्ट फेज मध्ये घेतोय. आफ्टर दॅट व्हॉट आर वी गोइंग टू डिस्कस? आपण मॅथ्स किंवा मॅजिक किंवा फन किंवा एंटरटेनमेंटचा सब्जेक्ट ऍक्च्युअल मध्ये चालू करण्याच्या अगोदर व्हॉट आर द प्रिरिक्विजिट्स? आपला टेबल किती आले पाहिजे, आपला स्क्वेअर्स किती पार्ट असले पाहिजे, आपला क्यूब्स किती पार्ट असले पाहिजे, समजलं? आणि व्हॉट आर अदर रिक्वायरमेंट्स? बाकी ऍडिशन आली पाहिजे आपल्याला, सबट्रॅक्शन आलं पाहिजे. बर, या स्पीडीली येण्यासाठी काय करायचं? या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी बेसिकली शिकवणार आहे, एकदम स्लोली. काहीच गडबड करायची नाही, कुठंच गडबड करायची नाही. 10 मिनिटांच्या झालं की आपलं पळून जायचं. एक्झॅक्टली दररोजचा टाइम आपला असेल 8 o'clock to 9:05. 9 पासून तुम्हाला मी सोडून देईल, काही अडचण नाही, डोंट वरी. ऑल राईट. बघा, आता हा टॉपिक तुम्हाला, हे ऑल दिस टॉपिक्स आय एम गोइंग टू टीच यू इन डिटेल. मात्र हे कसे असतात याचं दर्शन तुम्हाला फर्स्ट फेज मध्ये करवतोय मी, वेगवेगळ्या गोष्टी दाखवून. हे खरंच एंटरटेनमेंट असतंय का हे आपण सिद्ध करतोय. आणि वन्स वी अंडरस्टँड दिस इज रिअली एंटरटेनमेंट,
अँड देन विल स्टार्ट विथ द सब्जेक्ट. कमॉन. बघा, ज्यावेळेस असं असतं बघा, लेट अस सी. समजा ए बाय बी याचा पॉवर 3 असेल तर ह्याला कसं एक्सप्रेस करतात, लेट अस अंडरस्टँड. बी बाय ए चा पॉवर -3. लक्षात घ्या, हे जर आपण रेशो पलटी केला, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर केल्यास काय होतं, वरचा जो पॉवर असतं त्याचं साईन बदलतं. आणि हेच आपल्याला दिस थिंग वी हॅव टू यूज हिअर अँड रिराईट दिस इक्वेशन लाईक. बघा इकडं, रोहित बाय कोहली याला काय करायचं, करता येईल आपल्याला, बरं असंच ठेवू आपण याला. रोहित डिवाइडेड बाय कोहली रेज टू पॉवर रोहित +2 इज इक्वल टू. आता याला आपण काय करू, बर दुसरी गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जर बेसेस सेम असतील, बघा जर बेसेस सेम असतील तर त्यांचे पॉवर्स पण सेम असतात. जर बेसेस सपोज बघा एक लक्ष द्या, जर ए बाय बी टू द पॉवर सी प्लस डी इज इक्वल टू ए बाय बी टू द पॉवर 3 + 4. If it is given, so bases are same. Bases जर सेम असतील तर ऑफकोर्स पॉवर हे सेम होतात. आणि वी कॅन एक्सप्रेस दिस इन दिस मॅनर. C plus D is equal to 3 + 4. So C plus D will become your 3 + 4 7. So we are going to use this property here. आपण काय करायचं अगोदर, we have to make these bases equal. Once we make the bases equal, मग आपल्याला याला इक्वल करता येईल आणि we'll be able to arrive up to the required answer. See, this is the trick. Rohit by Kohli to the power this is equal to, again we'll write here Rohit by Kohli. मला सांगा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण इथं चेंज केले का, येस और नो? चेंज केले का नाही, येस और नो? No. अरे चेंज केलं ना बाबा. रोहित वरती घेतलं, कोहली खाली घेतलं. बघा इकडं एक्सचेंज केलं ना, पलटी केलं ना. जर यांना पलटी केलं आपण तर इथं कोहली काय होईल, मायनस कोहली आणि +7 होईल. बघा इकडं, तर या ब्रॅकेटला काय करावं लागेल, ब्रॅकेट अगोदर प्लस होता, याला मायनस करावं लागेल. हा ब्रॅकेट प्लस होता म्हणजे काय, कोहलीला मायनस करावं लागेल आणि 7 ला प्लस करावं लागेल. बघा हे लक्षात घ्या. इथपर्यंत समजलं का, येस और नो? इथपर्यंत समजलं का? Yes. Yes, sir. बर काही लोकांना समज नसेल तरी पण येस म्हणा. सो दिस इज हाऊ द मॅथ्स इज, दिस इज हाऊ द मॅथ्स इज, दिस इज हाऊ द मॅजिक इज. सो बघा आता हे सेम दिसलं का, हे सेम दिसलं का, येस और नो? Yes, sir. Once this is same, this becomes automatically equal. बघा मग काय होतंय, as bases are same, so powers will become equal. So Rohit, we can write therefore Rohit +2 equals to minus Kohli +7. हे समजलं का सगळ्यांना, येस और नो? आता बघा कोहली इकडे आलं काय होईल, रोहित आणि कोहलीला इकडे घेऊन आलं तर काय होईल, साईन चेंज झाल्यास काय होतं, हे जे काही साईन आहे साईन बदलतं का नाही, साईन चेंज होतं का नाही, मायनसचं प्लस होईल, रोहित प्लस कोहली. समजलं का नाही, येस और नो? इज इक्वल टू इकडे 7 आहे आणि +2 इकडे काय होईल सांगा, -2. इकडे -3. Therefore Rohit plus Kohli is equal to how much? 5. समजलं काय, 7 - 2 किती होत आहे, हाऊ मच इज दॅट? याचा अर्थ रोहित आणि कोहलीनं एखाद्या विशिष्ट टुर्नामेंट मध्ये हाऊ मेनी सेंचुरीज दे हॅव मेड? दे हॅव मेड 5 सेंचुरीज. बरं काय केलं गेलं इथं बघा, याला बघा हे आपल्याला शोधायचं होतं, याला आपण लपवलं. आता लपवलं म्हणजे काय बघा, आय डोंट नो आजकाल तो गेम खेळता की नाही. मी सकाळी गायकवाड सरांना बोलत होतो, बघा लहान मुलं मुली साधारण सहसा मुली जास्त खेळतात हा खेळ. ते बांगडीचा आजकाल बांगड्याच गायब आहेत म्हणजे काय, हे बांगडीचा काच फोडला असतो बघा, एक छोटासा काच असतो आणि असं मुली काय करतात ते मुलं पण खेळतात.
ते असं थोडीशी माती अशी त्याचा थोडस रास लावतात मातीची एवढी छोटीशी, आणि तो काच आहे ना ते असं हाताची आग धरून ते लपवतात. बरोबर आहे का पालक लोक? खेळ बघितला का हा? काच लपवलेला खेळ बघितला का? हे सर नो? पालक लोक, टीचर लोक बघितलं का? बोला ना लवकर. किंवा स्टुडंट्स, ते काच, बांगडी तुटलेला काच. Yes, sir. हा येस, कोणतरी म्हणलं येस. फाईन. तर आणि मग दुसरे मुलगी सेकंड पार्ट, जे दोघ जण खेळत असतात ना, समोरचा व्यक्ती काय करतो, ते काच एकाच प्रयत्नामध्ये ती शोधायची असते, त्या पार्टवर त्याला हात ठेवायचा असतो. आणि देन ते फाईन करतात, आणि सापडलं असतं त्याला, येस आय 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 वोन आय वोन आय वोन, मी जिंकलो असते का? इन द सेम मॅनर हे उत्तर आपण या राशीमध्ये लपवलेलं आहे. ही मातीची रास आहे सपोज, हे आपण इथं लपवलेलं आहे, आणि विचारलं की आता शोधून काढ. सो वी फाउंड इट फायनली. कसं फाईंड केलं? तर ही ट्रिक वापरली आपण. समजलं? दिस इज हाऊ द सम्स आर सॉल्व्ड. दिस इज हाऊ द सम्स आर एन्जॉयड. ऑल राईट. शॅल वी गो अहेड? येस ऑर नो? शॅल वी गो अहेड? Yes, का? बरं, आता जास्त टाइम नाही आपल्याला. मला आणखीन 2 घ्यायच्या होत्या गोष्टी, मात्र एकच घेतो. हा, पीसफुली घेऊ आपण. एकच घेतो. इफ टाइम परमिट्स देन आय गो फॉर द सेकंड वन. मला एक सिरीज घ्यायचं होतं, मला सिरीज, मात्र सिरीजला टाइम भेटत नाही वाटतंय. लेट गो अहेड. चला, ओके. बघा, आपल्याला सम दिले असते बघा, सम 3542 प्लस 19630 प्लस 359 plus 21 is equal to how much? So what to do? आपला स्पीडनं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बघा, मॅथ्स मध्ये, मॅजिक या सब्जेक्टमध्ये, फन या सब्जेक्टमध्ये, एंटरटेनमेंट या सब्जेक्टमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन स्पीडली आलं पाहिजे, जर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्कोरिंग करायचं असेल तर. सो मिस्टेक अवॉइड करण्यासाठी आणि स्पीड वाढवण्यासाठी काय करायचं? सगळ्यात पहिलं, ऍडिशन करताना बघा, आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन ह्या ज्या क्रिया आहेत ना, या सगळ्या प्रोसेस आपल्याला फास्ट करता आल्या पाहिजे, प्रॅक्टिस असली पाहिजे. नाव समजा आपला हे ऍडिशन करायचंय, काय करायचं? फर्स्ट थिंग, जो तुम्ही डिजिट कन्सिडर करता त्याला मार्किंग करायचं, मार्किंग करत चालायचं. सपोज हा इथं करा, 1 + 9 किती? 10 + 0 10 + 2 12. 12 ला 2 ठेवला आपण. सो कॅरीड 1 कॅरीड. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, टू अवॉइड मिस्टेक अँड टू इन्क्रीज युअर स्पीड, टू एनहान्स युअर स्पीड, व्हॉट इज टू बी डन? पहिली गोष्ट काय सांगितली? जो तुम्ही डिजिट कन्सिडर कराल त्याला मार्किंग करायचं, सो दॅट तुमची मिस्टेक होणार नाही. पहिली गोष्ट. सेकंड थिंग, जो तुम्ही कॅरी करताना त्याला अगोदरच ऍड करायचं, सुरुवातीला त्याला ऍड द whatever the digit you are going to carry, add that digit at the beginning of the addition. Come on. So 1 + 2 सांगा किती? 3. 3 + 5 सांगा लवकर. 3 + 5 8. 8 + 3 11. 11 + 4 how much? 15. 15. Carried how much? 1. Again, number 3, there is no digit over here. So 1 + 3 4. 4 + 6, tell me. 10. 10. 10 + 5 15. Again carried 1. So come on, 4th digit, there is no digit over here. 4th digit, come on. 1 + 9 10. 10 + 3 13. 13. Carried how much? 1 again. So come on, go to the 5th digit. There is only 1 digit over here. So 1 + 1 how much? 2. And there is no digit over here. So now, can you tell me what is the answer? 23,552. Yes or no? Yes.
Now, can you tell me how to tally whether this is right answer or not? How to confirm? Can you tell me? Do you have any trick? हे ऍडिशन कन्फर्म कसं करायचं वेदर दिस इज राईट ऑर नॉट? सांगा मला, कोण सांगताय? पालकांसहित, टीचर सहित कोणी पण सांगा. ओपन टू ऑल. पालक, टीचर सगळेजण. रस्त्याने कोण चाललं असेल मॅथमॅटिशियन त्याला पण बोलवा. सांगा मला याला टॅली कसं करायचं? कॅल्क्युलेटर नाहीये. यू डोंट हॅव कॅल्क्युलेटर. सांगताय कोणी? पॅरेंट्स, टीचर्स, एव्हरीवन. कोणी पण सांगा हाऊ टू टॅली इट. ह्याचा तर टीचर्सला माहित नाही असं मला म्हणायचं नाही. लेटेस्ट चेक. कोण सांगताय? बर, मी सांगू? शॅल आय टेल यू? मी सांगू का? शॅल आय टेल यू? Yes, sir. अरे मी सांग. ओके ओके, अच्छा, थँक्यू मॅडम. बघा लक्षात घ्या. आता काय करायचं आपण? समेशन करायचं. काय करायचं? समेशन. व्हॉट इज समेशन? सपोज 3, 5 समेशन किती आहे? 8 आहे. सपोज 9, 6 समेशन किती आहे? समेशन सम ऑफ द डिजिट्स. कसं करायचं? 9, 6 किती झालं? 15 झालं. पुन्हा सिंगल डिजिट येईपर्यंत त्याला काय करायचं? सम करत बसायचं. याचं किती झालं? सम ऑफ द डिजिट. जोपर्यंत सिंगल डिजिट येत नाही तोपर्यंत त्याला कन्वर्ट करत बसायचं. म्हणजे 9 + 6 15. 15 मध्ये काय? 1 + 5 6. तर याचं समेशन किती आलं? 6 आलं. सपोज 21चं किती आलं मला सांगा? किती आलं? 3 आलं. सपोज 55चं किती आलं सांगा मला? 10 आलं. 10चं सिंगल डिजिट काय होईल? 1 होईल. आर यू ऑल गेटिंग मी? येस ऑर नो? येस ऑर नो? नाउ बाय अप्लाइंग दिस समेशन मेथड हिअर आपल्याला यांचं सगळ्यांचं समेशन सम ऑफ ऑल डिजिट्स इज इक्वल टू सम ऑफ द डिजिट्स ऑफ युअर आन्सर. व्हेरी सिम्पल. किती मोठं कॅल्क्युलेशन असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या, युअर सबट्रॅक्शन असू द्या, डिव्हिजन असू द्या, कोणत्याही गोष्टीला हे तुम्हाला अप्लाय करता येईल. ओके, लुक हिअर नाव. 3 + 5 सांगा किती होतंय? 3 + 5. ओके, दुसरी गोष्ट मला सांगतो. 9ला ऑलवेज कन्सिडर 0. 9ला 0 कन्सिडर करायचं का? बिकॉज 9 मध्ये कोणता जरी डिजिट तुम्ही टाकला तर समेशन तोच डिजिट येतो. त्यामुळे 9 हॅज टू बी कन्सिडर्ड ॲज 0. हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो नंतर. फाईन. 3 + 5 8. 8 + 4 किती सांगा मला? 12 झालं ना? 12चं किती होत आहे बघ? 1 + 2 किती झालं? इथं करून टाका, त्याला सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करून टाका. 3 झालं की नाही? हॅलो, बघा 3 + 5 8. 8 + 4 12. 12चं समेशन किती झालं? 12चं किती झालं? 1 + 2 3 झालं का? पुन्हा 3 + 2 5. 5. 5 + 1 6. 6. 6 + 9 काहीच गरज नाही. 9ला 0. 9ला 0 पकडा. सोडून द्या. 9ला सोडून द्या. 9ला सोडून द्या. 6 + 6 12 झालं का? 6 + 6 12 झालं का? 12चं पुन्हा किती आलं? 3 आलं. 3 + 3 6. 6 + 3 9. पुन्हा 0 झालं बघा. 9 आलं की त्याला 0 करायचं. 9 = 0. परत 5 आलं. 5 + 9 9 0 आहे त्यामुळे 5. 5 + 2 7. 7 + 8 समेशन किती आलं मला सांगा? किती समेशन आलं? 8 आलं का? दिसलं का? येस ऑर नो? अरे दिसलं का? Yes. Yes. राईट. 2 + 3 किती सांगा मला? 5. 2 + 3 किती? 5. 5. 5 + 5 किती झालं? 10. 10चं किती पकडायचं? 1 पकडायचं. 2 + 3 5. 5 + 5 10. 1 पकडलं. 1 + 5 किती झालं सांगा मला? 1 + 5 6. 6 + 2 किती झालं? 8. आलं का? So as this summation is equal to this summation, our answer is correct. Answer is correct. This is how the summation is to be checked. The answer is to be checked. समजलं answer कसं check करायचं? yes or no? समजलं का नाही? Yes. Yes. आणखीन एखादं बघायचं? बस झालं फाईन.
हे एवढं मॅजिक करून बघा. परवाचं मॅजिक केलं सगळ्यांनी. असे तुम्ही कितीही सम घ्या, तुम्हाला समेशन यांचं. बरं, काय करेल तुम्ही काय म्हणाल, सर आपण समजा विसरलो 1+2 करायचं, काहीच अडचण नाही, सगळं एकत्र करा. 3+5 8, 8+4 12, 12+2 14, इथे केलं चालते, काय अडचण नाही. 1+4 करा. बरं इथं पण विचारले 14, 14+1 15, 1+5 करा, इथं काहीच अडचण. कुठेही करा, काहीच अडचण नाही, कुठेही करा, कोणत्याही स्टेजला करा. त्याला एक सिंगल डिजिट मध्ये त्याला कोणत्याही स्टेजला करा, शेवटी तुमचं 8 येईल. कसंही केलं तर तुमचं 8 येईल. आणि दिस समेशन ऑफ ऑल these digits will always be equal to summation of digits in your answer. समजलं? बर, राजमाने मॅडम आणि कोण टीचर्स आहेत? Yes, मुद्दा sir. एक फनी क्वेश्चन. हाऊ इज दिस आयडिया? कशी वाटली आयडिया ही? Nice, sir. नाईस आहे, चांगली वाटली. Yes. Oh. ओके, चला बाकी सगळ्यांना सगळ्यांना आवडली का आयडिया? येस ऑर नो? Yes, Yes or sir. no? Yes, sir. We're going to have a lot of fun. We're going to have a lot of fun. Please be motivated. All right. Shall we have pause for the day? Shall we have pause here? Yes, sir. Bye bye. We'll have pause. Bye bye. Okay, we'll have pause.